पडा दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट मॅच साठी. टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम सहारा शिवकर्ण आणि आमंत्रित केलंय ते बॅटिंग साठी खिडूकपाडा संघाला. तर उमेश भोईर यांना विनंती की या आपण आमचे संदेश दादा पाटील आपली या ठिकाणी वाट पाहतायत. आपला नाव उल्लेख त्यांच्या माध्यमातून केला जातोय. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय राहुल उल्वेकर साठी. उंच गुरासा गोलंदाज. टाइम ऑन. मयूर घरत गोलंदाजी ट्रॅक वरती. टायमर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर घरत गोलंदाजसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आमचे ओमकार त्यांचं चोख लक्ष टायमर देखील त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे आणि सोबतच गुणसंख्या लेखन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकी डॉट बॉल न मात्र या मॅचची सुरुवात पाहायला मिळते. चांगला चेंडू अपील जरूर केले परंतु अपील खारिज केलंय. धावचीची संधी या ठिकाणी जरूर प्राप्त झाली होती. लेग बाईटचा पंचांचा इशारा. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये संघाचा अकाउंट खुलवताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस गमावलाय आणि ज्याप्रमाणे टॉस बॉक्समध्ये ओपिनियनमध्ये म्हटलं होतं की दोन सामने दोघांमध्ये झालेत आणि आतापर्यंत दोन्ही सामने खिडूकपाडा संघाने जिंकलेत, तर ह्या मॅचमध्ये ते उलटफेर करण्याचा प्रयत्न टीम सहारा शिवकरचा असेल. संघनायकाने तसंच दर्शवलंय की या मॅचमध्ये अगदी संघर्षानं लढाई केली जाईल ह्यात शंकाच नाही आहे. सुरुवात तर मयूरकडनं चांगली झाली आहे. दोन चेंडू अचूक टप्प्यावरती आणि अचूक दिशेवरती मात्र त्यानं फेकण्याचं काम केलंय. अगदी जसजसा वेळ पुढे जाईल तशी तशी गुलाबी थंडी आपल्याला अनुभवायला मिळेल. फटका इथे देखील लाजा फुल यांचा हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा दमदार चौकार आलाय. तो फलंदाज भावेश उल्वेकर या संघाचा बॅकबॉन म्हणून त्याची देखील ख्याती आहे. एक फिरकी गोलंदाज आणि एक जादुई फलंदाज म्हणून आपण नेहमीच खिडूकपाडा संघासाठी भावेशला पाहतो. जो ओपनर सुरुवात त्याच्या माध्यमातून चांगली अपेक्षित असेल. एक चौकार तर टोकलाय. पुढील चेंडू 5 धावा धपालकावरती ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. राऊंड द विकेटचा हा फुल लेनचा चेंडू आता देखील बॉलला पाठवलं त्याच दिशेला. आता थोडंसं फाईन अगदी लॉंग लेगच्या दिशेनं यस रेफर करण्यात आलंय. नो चेंडू हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी पंचांचा रिव्ह्यू. यस पंचांचं अचूक लक्ष आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या दिशेनं आपण जाणार आहोत. तिसरे पंच यस आयोजन करता देखील आहे त्या ठिकाणी. चेक जरूर करण्यात येईल की उंची किती होती बॉलमध्ये आणि त्याची पाहणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार तर आलाय परंतु चेंडू फेर आहे की नो आहे. यस फेर डिलिव्हरी. पंचांना थोडंसं डाऊट होतं. सध्याच्या घडीला यंत्रणा कार्यरत आहे त्यासाठी ही पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही ही बाब जपली जावी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. यस गुड जॉब पंचांचं देखील मी कौतुक करेन. 4 धावा आल्यात आणि या 4च्या मदतीनं धावफलक 9 या आकड्यावरती ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतं. वन्स अगेन कर्व लेनकडनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह अगदी मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. इनफिल्डच्या बाहेर चेंडू जात असताना एका धावेची अवधी आणि या एका धावेनं धावसंख्या दुहेरी अंकात 10 या आकड्यावरती. शांत असं वातावरण आपण पाहू शकाल. या शांत वातावरणामध्ये हा क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. दोन दमदार संघ शिवकर आणि विरोधात खिडूकपाडा संघ. राऊंड द विकेटनं पुढील चेंडू लाभ करायचं होता. हवा तसा चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही. या डॉट बॉलनं मात्र या षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात देखील अगदी निर्धाव चेंडूनं केली होती मयूरनं आणि शेवट देखील निर्धाव चेंडूनं परंतु 2 सलग चौकार भावेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. ही महत्वाची बाब ती विरासपोर्ट गावदेवी खिडूकपाडासाठी. एका षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक हायलाईट आपल्याला पाहायला मिळतंय. हे कौशल्य ही गुणवत्ता आहे. ती अपील देखील झाली होती ह्या षटकामध्ये. सुरेख या ठिकाणी टेक्निशियन टीम मेंबरच्या वतीनं ह्या गोष्टी हाताळण्यात येत आहेत. ती जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करतात त्यांच्यासाठी खरं तर ही पर्वणी आहे. ओमसाई MTC ही वाहिनी अगदी मॉडर्न टेनिस क्रिकेट ही वाहिनी अगदी कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण टीमवर्कचं मी कौतुक करेन.
कारण की भरपूर सारी गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकासाठी संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात दोन्ही संघांचा जर विचार केला तर समान सुरुवात मानावी लागेल, कारण की एका बाजूनं तर सन्मान्य मारुतीजी उलवेकर खेडूकपाड्याचे यांचं देखील शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषकामध्ये. इथे फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेंडू जाईल तो सरळ सीमारेषा पार, फ्लायटेड षटकार. हजार 24 अगदी हे वर्ष सरच चाललंय, परंतु ह्या वर्षामध्ये अगदी भारतीयांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा क्षण की अयोध्येमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आपण पाहिली आणि जे स्वप्न हिंदूंचं होतं ते स्वप्न साकार होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि तेच संगीत आणि त्याचीच आठवण आपल्याला डीजे मास्टर करून देत असताना कौतुक प्रवीणचं. आणि आता सध्याच्या घडीला ओमसाई डीजेचे सर्व आमचे सागर आता डीजे ऑपरेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू. नव्या मॅचच्या दिशेनं अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये भावेश करत असताना देवस्वीपचा फटका दाखवायचं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. पॅडवरती देखील चेंडू आदळला, परंतु पंच दर्शवत आहेत की लाईन एक्झॅक्टली मिडल नव्हती आणि त्या कारणास्तव फलंदाज बचावला. एका बाजूनं ज्या प्रकारची सुरुवात टीम खेडूकपाडाला गरजेची होती ती सुरुवात देत असताना आपण भावेशला पाहतोय. एकीकडे राहुल थोडासा चाचपडत खेळतोय, परंतु साथीनं भावेशचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडू 15 वरती 2 चौकार 1 षटकार. फुलटॉस चेंडू अगदी टर्न करत असताना घुटना टेकवला आणि लॉंगलेगच्या रिजन मध्ये बॉलला पाठवलंय. चेंडू जाईल तो सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. धावा आणि त्यापैकी 19 योगदान भावेश उलवेकरचं आपल्याला पाहायला मिळतंय. महत्वाची भूमिका ह्या संघाचा बॅकबॉन आहे. इथे देखील फटका लाजवाब आहे आणि अगदी आमच्या स्क्रीनच्या समोर आमच्या कॉम्बॉक्सला मानवंदना देणारा हा दर्जेदार षटकार, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा उत्तुंग षटकार. भावेश उलवेकर ऑन अ फायर होती. मी म्हटलं होतं आतापर्यंत जेवढ्या धावा आल्यात तेवढ्या धावा एकट्या भावेशच्या बॅटमधनं आणि एक अतिरिक्त धाव म्हणजे सिंहाचा वाटा आपल्याला त्याचा पाहायला मिळतो, कारण की महत्त्वाचा फलंदाज आहे. नेहमीच विथ द बॉल विथ द बॅट त्याचं योगदान हे आपल्या संघासाठी अगदी महत्त्वाचं आणि अगदी निर्णायक क्षणाला त्याची जादुई गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर शिवकरचे मोहन मामा यांचं तर सिद्धी करवळ्याचे मोहन मामा शिवकर या आपलं देखील सहर्ष स्वागत. अनोखी आडनावं आपल्याला पाहायला मिळतात. मला असं वाटलं की शिवकरच्या मामांना बोलवायचं आहे. इथे देखील लाजॉब इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतं भावेशचा अफलातून अगदी चांगल्या टच मध्ये आणि प्रेक्षकांची मनं जिंकत असताना मैदानाच्या चहूबाजूला खास करून स्ट्रॉंग झोनला ज्या एरियामध्ये तो खेळणं पसंत करतो फाईन लेग ते अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये त्याच्या बॅटमधनं अफलातून फटकेबाजी. 8 चेंडू आणि 29 वरती खेळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये त्याचा हा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. का लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं तितकं थोडं असेल ते भावेश उलवेकरचं. ते भरपूर जर आपण विचार केला तर जवळजवळ 5 ते 6 वर्ष सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा ठसा ज्यानं कायम केलाय तो खेळाडू पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना आतापर्यंत 9 मिनिटाचा अवधी खर्च झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केले, परंतु पंच या ठिकाणी दर्शवत आहेत की चेंडू अगदी बाहेरून गेलाय आणि पंचांकडनं व्हाईट बॉल शिकवून व्हाईट बॉल खूपच दूरवरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्येचा विचार केला
31 धावा धावपळकावरती. अंतिम चेंडू शेष आहे. सुरुवात 10 न केली होती, संयमानं सुरुवात झाली होती, परंतु आता आक्रमणाला सुरुवात केली ते भावेश उलवेकरनं. 31 धावा, त्यापैकी 29 एकट्या भावेशच्या. चांगला चेंडू बॅटन पॅड मधनं चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावेल. षटकाची सांगता पॉवर सर्कलची दोन्ही षटकं आता मात्र समाप्त झालेत, परंतु 2 षटकामध्ये धाकड आणि जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. ते अर्थातच वीरा स्पोर्ट गावदेवी खिडूकपाडाकडनं. बिनबाद 31 अशी जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मीटिंग आपण करू नका, कारण की टाइम अलर्ट आहे. 10 मिनिटं आता कंप्लीट झालेत. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये जर आपण 4 षटकं पूर्ण केली नाहीयेत तर मात्र आपला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त लावावा लागेल. सेकंड ओव्हर आपण हायलाइट पाहू शकता. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा देखील प्रयत्न केला होता भावेशनं, तिथे अनसक्सेसफुल राहिला, परंतु त्यानंतर लाजवाब फटके अगदी त्याच्या स्ट्रॉंग झोनमध्ये त्याच्या स्टाईलनं आपल्याला पाहायला मिळाले. त्याची जी टिपिकल स्टाईल आहे त्या स्टाईलनं मात्र त्यानं षटकार चौकार दाखवले. एक षटकार लाजवाब अगदी आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज वन्स अगेन मयूर घरतचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. सिद्धी करवले गाव एंडकडनं आता पुन्हा एकदा मयूर आपल्याला पाहायला मिळेल. चला फारसा विलंब करू नका, टाइम अलर्ट आहे, सातत्यानं आम्ही सूचना करतो. अन्यथा एक फिल्डर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. अतिशय सुरेख कॅमेरा वर्क, तितकीच खूप मेहनत मी म्हणेन टेक्निशियन टीम मेंबरची देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मयूर घरत वन्स अगेन. चांगला चेंडू, डॉट चेंडू. एका बाजूला जणू काही राहुल वेगळ्या खेळपट्टीवरती खेळतो आणि त्याचा साथीदार हा वेगळ्या खेळपट्टीवरती खेळ करतोय, कारण की 4 चेंडू बीट झाला. राहुल उलवेकर ज्या खेळाडूचं नाव सातत्यानं आपण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ऐकलं, ॲज अ गोलंदाज, ॲज अ फलंदाज, एक हरफनमोला खेळाडू म्हणून राहुलची ओळख आहे, परंतु आज त्याला लय सापडली नाही आहे. अन्यथा त्याच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार, लांब पल्ल्याचे षटकार हे त्याचं वैशिष्ट्य आहे, परंतु ते त्याला पुन्हा इथे सिद्ध करावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू डॉट केला आहे, हे विसरून येणारा चेंडू त्याला टार्गेट करावा लागेल आणि आपल्या टीमसाठी धावा जमवाव्या लागतील. वेगवान चेंडू, परंतु पंच दर्शवतायत की हा चेंडू देखील बाहेर आहे, लेगस्टिकच्या बाहेर, आणि पंचांकडनं व्हाईट बॉलची खून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त आणखीन एक धाव जोडण्यात येईल. सांघिक अकाउंटमध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 अतिरिक्त धावा, ज्यामध्ये 2 व्हाईट आणि 1 बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली होती. आणि वैयक्तिक जर आपण विचार केला तर 9 चेंडू 29 वरती भावेश खेळतोय आणि 4 चेंडू बीट झालाय तो राहुल उलवेकर. परंतु संघाची स्थिती चांगली आहे. एका बाजूने जरी धावा आल्या नाही तर पार्टनरशिप मात्र बिल्ड करण्याचा प्रयत्न झालाय. चांगला चेंडू रफ्तार पाहायला मिळते, अगदी वेगानं बीट झालाय राहुल. 5वा चेंडू बीट झालाय आणि आता भावेश काही सल्ला मसलत करत असताना लगातार 5 चेंडू डॉट झालाय. आतापर्यंत त्याच्या बॅटच्या साहाय्यानं धावा आल्या नाहीत, कुठे का होईना खिडूकपाडा संघासाठी हे चिंतेचं सावट आहे, चिंतेचा विषय आहे. परंतु धावसंख्या धावपळकावरती जरूर पाहायला मिळते. 5 षटकांची ही लढत आहे, किमान 60 धावा बनवायच्या आहेत. दरम्यान हा चेंडू देखील डॉट. अप्रतिम गोलंदाजी, मयूरनं मात्र कमबॅक मिळवला. इथे मात्र नाभी संधी साधली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती, जो फलंदाज चांगल्या टच मध्ये होता, त्या फलंदाजाला अशा प्रकारे बाद करणं अगदी संघासाठी ही जी संधी होती त्या संधीचं सोनं झालंय. नॉन स्ट्रायकिंग वरती भावेश होता, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये तो परतला नाहीये आणि अगदी निराश मुद्रेने तो मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय संधी साधली आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण म्हणतोय की गुणवत्तेसोबत माइंड गेम ज्याला आपण म्हणतो, आपल्यामध्ये हुशारी असली पाहिजे आणि ती हुशारी दाखवली आणि इथे मात्र परतवलं. यष्टीरक्षकाचा अचूक नेम आपल्याला पाहायला मिळाला आणि अचूक नेमानं मात्र परतावं लागलं ते भावेशला. जो भावेश चांगल्या फॉर्मात होता, चांगले फटके त्याच्या बॅटमधनं येत होते, परंतु त्याला निराश मुद्रेनं हे मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल उलवेकर. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. उत्तम पाटील, उत्तम दर्जाची फेकी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र चांगला फटका, बऱ्याच प्रतीक्षेनंतर का होईना परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला आणि 1 धाव राहुलच्या खात्यामध्ये आली आहे. या एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्या संघाचा आणखीन एक स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो साहिल उलवेकर.
ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, अगदी लेदर क्रिकेट देखील खेळताना आपण त्याला पाहतो. विथ द बॉल विथ द बॅट नेहमीच चांगलं योगदान, अष्टपैलू कामगिरी. परंतु ह्या मॅचमध्ये कशी कामगिरी असेल, कारण की मागे काय घडलं आणि मागे काय आपला रेकॉर्ड आहे यापेक्षा चालू सामन्यामध्ये, वर्तमान सामन्यामध्ये आपली कामगिरी कशी घडेल हे मात्र महत्त्वाचं आहे. गोलंदाज मयूरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की दुसरं षटक आतापर्यंत तो फेकतो. फक्त धावा 11 खर्च केल्यात त्यानं. इथे फुल टॉस, चेंडू प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बिग विकेट डाऊन. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. यस, पंच देखील दर्शवतात की हाईट फॅक्टर चेंडूमध्ये किती आहे. तिसरे पंच आता पाहणी करतील. यस, सचिन कडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि झेल तर प्राप्त केलाय, परंतु चेंडू फेर आहे की नो आहे ह्याची पाहणी सध्याच्या घडीला करण्यात येत आहे. दी डिसिजन पेंडिंग. नेक्स्ट मॅच तोंडरे आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो जय हनुमान नितला संघ. नो बॉल. यस, पंचांकडनं डिसिजन आलाय. यस, मार्शल 500 जय हनुमान नितलास अनोखा नाव आपण पाहतो. आणि त्यानंतर मोहित 11 तोंडरे संघ. 1+1 अशा 2 धावा. साहिल बचावलाय. 35 धावा स्कोर कार्ड वरती. साथी गुणसंख्या लेखक ओमकार आम्हाला माहिती देत आहेत, अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून. यस, टाइम अलर्ट आपण पाहतोय. आणि अगदी मी म्हणेन बचावला. श्वास रोखला होता, श्वास थांबला होता तो खेडूपाड्याच्या चाहत्यांचा, कारण की 22 बाद झाला. त्यानंतर साहिलची विकेट महत्वाची होती आणि अशा मोमेंटला टाइम अलर्ट. 13 मिनिटं 13.5 मिनिटं झाली आहेत. दरम्यान हा चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू फलीमध्ये काहीच मेजकूट झुलत नाही. खरं तर जर आपण विचार केला तर आतापर्यंत बरेचसे चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले ते राहुलकडनं. तब्बल 6 चेंडू डॉट आणि फक्त एका धावेवरती तो खेळतोय. 7 चेंडू त्यानं फेस केलेत. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 35 धावा. एका बाजूला कौतुक करावं लागेल त्या मयूरचं देखील, कारण की मयूरनं 2 षटकं हाताळली आहेत, त्यामध्ये एक पॉवर सर्कलचं देखील शतक होतं. आणि आतापर्यंत त्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 13 धावा. काय गोलंदाजी. ते देखील चांगला चेंडू पॅडवरती चेंडू आदलला. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव या ठिकाणी घेऊ शकले नाहीत. आणि षटक कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 11.66 सरासरीनं 35 धावा. ह्या सत्रामध्ये जी मॅजिक मुवमेंट आपण पाहिली, खरं तर भावेश उलवेकरची विकेट अगदी सारा शिवकरसाठी खूप दिलासाजनक ठरली, कारण की भावेशनं आपला बॅटचा फेस ओपन केला होता. आक्रमकतेनं तो फलंदाजी करत होता. चांगल्या फॉर्मात, चांगल्या टचमध्ये, चांगल्या लयीमध्ये तो होता, परंतु त्याची लय मात्र बिघडवण्याचं काम केलं, कारण की निराश मुद्रेनं अगदी तो नॉन स्ट्राईक एंडला तो धावत होता. आणि अशा मोमेंटला यष्टीरक्षक उत्तमनं नेम साधला आणि आपल्या रस्त्यातील एक अडसर त्यानं दूर केली आहे. आणि पहिला धक्का भावेशला मात्र त्यानं बाद केला. तर मैदानाच्या आतमध्ये साहिलवरती भरपूर काही दारोमदार असेल. स्क्रीनवरती आपण रोशन आणि सौरभला पाहू शकाल. ह्या स्पर्धेची भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतं. एक चिमुरडा प्रेक्षक देखील त्यांच्या साथीनं आपण पाहतोय. क्रिकेटचा आनंद घेत असताना क्रिकेटनं साऱ्यांनाच वेड केलंय, मग ते लहान असो किंवा मोठा. गोलंदाजी ट्रॅकवरती आशिष. फुलटॉस चेंडू. साहिल आपली ताकद दाखवत असताना बॉलला फेकून दिलाय. सीमारेषा पार. बिग हिट. षटकार. एक विकेट अगदी सहज झोलीमध्ये मिळाली, परंतु एक विकेट मिळता मिळता मी बचावली, कारण की नो चेंडूवरती
फलंदाजचा झेल प्राप्त केला होता आणि तो साईल बचावलाय. तो किती डोकीदुखी ठरेल. पंतांकडे लाऊड अपील, अगदी ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळतो तो सहारा शिवकरचा. कारण की ह्या मॅच मध्ये मात्र त्यांना हा सामना जिंकायचा आहे. ह्या अगोदर 2 सामने जिंकले टीम खेडूकपाडानं आणि ते चित्र कुठे का होईना बदलवण्याचा प्रयत्न त्यांना करायचा आहे. आणि त्या अनुषंगानं अगदी जिद्दीनं खेळ सहारा शिवकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटनं अशी 6 चेंडू वापसी पाहायला मिळते. वापसी कमबॅक काय असावं ते दाखवून देत असताना आशिष मैदानाच्या आतमध्ये एक षटकार, त्यानंतर सलग 2 चेंडू मात्र जाग्यावरती उभं ठेवलंय. त्या अर्थातच साहिलला लाजवाब गोलंदाजी. कारण की साहिल सारख्या फलंदाज समोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं इतकं सोपं काम नाही आहे. परंतु ते दमदार काम करत असताना 4थ्या षटकामध्ये आशिष दुबे आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश पाटील यांचं शुभ आगमन. फुल टॉस चेंडूच्या पराक लावली आहे. क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, चौकार. षटकार, चौकार, 2 डॉट. बॅटल चांगलं रंगलंय. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हवी होताना आपण पाहू शकाल. एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. आशिषच्या अगेन्स्ट आता मात्र साहिलचा हा हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. कारण की हेलिकॉप्टर लँड झालाय सीमारेषा पार. षटकार. आणि या षटकारच्या सहाय्यानं 50 अप 51 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 50चा आकडा मात्र पार केला. फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल. अजूनही एक षटक निर्धाव आहे. अर्थातच लागोरचं एक षटक अजूनही शेष आहे. म्हणजे ज्या धावसंख्येची आशा अपेक्षा बाळगली होती ती धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ते अर्थातच विरास्फोट गावदेवी खिडूकपाडाकडनं. चांगला चेंडू हापील डीप स्क्वेअर लेग मधून आपल्याला पाहायला मिळतंय. जोश आहे निश्चित बाबूशा, हा जोश गरजेचा आहे. आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण करण्यात येईल. षटकाची सांगता झाली. नेक्स्ट मॅच तोंडरे आणि विरोधात नितलास, दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस साठी यायचं आहे. निश्चित ठाणे रायगड मधील 2 निस्वार्थी नेत्यांचा जर विचार केला तर ठाणेमधील ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ख्याती आनंद दिघे साहेब आणि रायगडमधील भूमिपुत्रांचे गरिबांचे गोरगरिबांचे कैवारी म्हणून दिवा पाटील साहेब, या 2 व्यक्तिमत्वांचा निश्चित आपण नेहमीच नाव उल्लेख पाहतो. त्यांच्या आठवणींना उजाला पाहतो. गोलंदाज वैभव पाटील. पहिला चेंडू सूर एक डिलेवर केलाय. पहिल्याच बॉलवरती मात्र बीट केलंय ते साहिलला. तो साहिल आतापर्यंत 8 बॉल 17 वरती खेळतोय. त्या साहिलला रोखायचं आहे ते सहारा शिवकरला. धावसंख्या धावपळकावरती 52 आपण पाहू शकाल. 9 चेंडू 1 फक्त योगदान आपल्याला पाहायला मिळतं ते राहुलचं. खराब कामगिरी आज, अगदी त्याला लई सापडली नाही. इथे देखील चांगला चेंडू म्हणता येणार नाही. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि व्हाईट बॉलची खून आपण पाहू शकाल. मनोज पवार सर सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेत. 53 धावा धावपळकावरती. नेक्स्ट मॅच नितलास आणि तोंडरे. टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील अंतिम लढत असेल बाबूशा ती नितलास आणि तोंडरे ह्या 2 जवळच्या संघांमध्ये. म्हणजे मॅचमध्ये खूप चांगली रंगत आपल्याला पाहायला मिळेल. विद्यमान सामना देखील तितकाच तडाखेबंद आपल्याला पाहायला मिळतं. फटका लाजवाब, परंतु तितकीच देखणी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं आणि धावा वाचवल्यात. षटकार. यस, प्रयत्न खूप चांगला होता परंतु प्रामाणिकता देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकार स्वतः फिल्डरनं देखील घोषित केलाय की हा चेंडू सीमारेषा पार. चेंडू अडवत असताना मात्र हा प्रयत्न जरूर चांगला होता. 59 धावा धावपळकावरती
साहिलची बॅट बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे देखील फटका लाजवाब आहे. डाऊन दी ग्राउंड 2 क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पाहत राहतील. चेंडू त्यांच्या डोळ्यासमोरून सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. भावेश बाद झाल्यानंतर साहिलनं मोर्चा सांभाळलाय. 10 चेंडू 29 वर साहिल खेळ करत असताना बॅटिंग अफलातून बॅटिंग 65. 65 धावा धावपळकावरती. 68चा उच्चांक टीम कलंबोलीनं नोंदवला होता, परंतु तो उच्चांक लगेचच वलभ संघानं मोडला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नवा उच्चांक नोंदवण्याच्या बेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो खिडकपाडा संघ. वैभवचा पुढील चेंडू, सलग 2 षटकार आलेत. तिसऱ्या षटकाराचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न फसला आणि दांडी गुल झाली आहे. परतावा लागेल. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या विरासपोर्ट खिडकपाडा संघाला. सुनील उर्वेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तो नेक्स्ट फलंदाज असेल, त्यानं रेडी राहायचं आहे. साहिल उल्वेकर साठी मनोज उल्वेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. दमदार खेळ साहिलनं केला आणि त्यासाठी हे कॅश प्राइज, अशा प्रकारचं कॅश प्राइज यायला हवं. अन्यथा आपण सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज लावतो, परंतु ते कधी येतील. इथे कामगिरी केल्यानंतर हे पारितोषिक आलंय. खरं तर मनोज यांचे आपण कौतुक करूया, ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. आणि भावेशनं देखील दमदार खेळ केला होता. इथे चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर काहीसा चेंडू टर्न होताना आपल्याला पाहायला मिळाला. मिडल स्टंपला चेंडू पिच केला होता, तिथनं चेंडू अगदी शरीरापासून दूर नेण्याचं काम. चांगली कामगिरी. वैभव कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 2 षटकार जरूर आलेत, परंतु त्यानंतर काहीसे चांगले चेंडू. इथे देखील फटका फसला. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला, सेकंड अटेम्प्टला का होईना, परंतु हा झेल त्यानं प्राप्त केला आणि या झेलनं देखील खेळ संपला. तो नौकालेला फलंदाज सुनील यांचा देखील डाव पहिला ह्या ठिकाणी पूर्ण झाला. 5 षटकांचा खेळ संपला आणि पूर्वार्धामध्ये 3 गडी बाद 65 धावा धावपळकावरती. दिशेने वळणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र, बद्धुतुल्य मित्र रोशनजी पाटील आहेत. तर नेक्स्ट मॅच तोंडरे आणि विरोधात नितलस संघ. तर 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. डाव पहिला संपलाय. 65 धावा 66 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट असेल ते सहारा शिवकर समोर. लास्ट ओव्हरची आपण हायलाइट पाहतोय. अंतिम षटकाची स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय. साहिलसाठी शरदजी उल्वेकर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, त्यांचं देखील धन्यवाद. तर इथे टॉस केला जाईल. सन्माननीय विजय शेठ पाटील यांना विनंती करतो. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक स्वागत. नितळस विरोधात तोंडरे असा बहुचर्चित सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल आणि ते पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. सन्माननीय पाहुणे विजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. नितळस विरोधात तोंडरे आणि टॉस जिंकला टीमवर तोंडरेनं आपला निर्णय तात्काळ कॉमेंट्री बॉक्सवर पाठवायचा आहे. पहिल्यांदा स्वीकार केला आहे गोलंदाजीचा. थँक्यू सो मच. परंतु सुरू असलेला सामना पाहायला मिळतो. खिडूकपाडा
आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय सहारा शिवकर. स्वराज स्पोर्ट्स खडूकपाडा विरोधात सहारा शिवकर या लढतीचा आगाज आहे. खेळाचं उत्तरार्ध आणि उत्तरार्धामध्ये एक दर्जेदार सामना, दर्जेदार खेळ क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला जी वाहिनी कार्यरत आहे ओम साई MTC स्पोर्ट्स ही वाहिनी आपण पाहतोय, ज्या वाहिनी अंतर्गत इव्हेंट देखील आपल्याला कव्हर केले जातात. ऑल व्हिडिओज फोटोज बॅकग्राऊंड आपण पाहू शकाल. HD लाईव्ह स्ट्रीमिंग अतिशय सुरेख ही वाहिनी, आणि ज्या वाहिनी अंतर्गत मी म्हणेन आपल्याला ह्या स्पर्धेची पारदर्शकता देखील पाहायला मिळाली. साऱ्या काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आज ते मॅच जरी कव्हर करत असले तरी अगदी प्रत्येक इव्हेंट त्यांच्या माध्यमातून देखील कव्हर केला जातो. तर वळणार आहोत आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. 65 धावसंख्या बनवले, 66 धावसंख्येचं लक्ष आहे ते सहारा शिवकर समोर. तर लक्षाचा कशा रीतीने पाठलाग होईल की लक्षाचा बचाव, ऐकूया पुन्हा एकदा रोशन पाटील आणि बाबूशाह यांच्या शुभवाणीतनं. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर साई, बहुत बढ़िया. देखिए साई पाटिल सर तुर्बे जिनकी आवाज़ थी यहाँ पर शान सुबह देखिए हम देख सकते हैं स्क्रीन पर. हमारे हनुमान दादा देखिए निश्चित रूप से एक शान सुबह के इंसान देखिए, लेकिन सफलता इनके शोर मचा रही है. योगेंद्र दादा के साथ साथ देखिए पूरी बात करेंगे जय हनुमान मित्र मंडल से सिद्दीक करोले, बहुत सारे देखिए मेहमान अतिथि भी हम देखने को मिला यहाँ पर. शाम से लेकर देखिए यहाँ पर रात लगभग बात करेंगे यहाँ पर रोशन सर 11 के करीब हम पहुंच रहे हैं. थोड़ा सा तो चलिए अगला मैच के यहाँ पर टॉस हो चुका है. यहाँ जहाँ पर पहला राउंड का अंतिम मुकाबला रहेगा, और जो आज की शाम में पहली मैच जीते यहाँ से, और उस टीम को देखिए बात करेंगे वल्लभ टीम है, खास करके पाई दिया गए हैं. लेकिन और एक मैच जो अभी इसके बाद खेला जाएगा, बहुत बढ़िया देखिए बात करेंगे मार्शल 500 से, और खास करके देखिए चैनवा नितलेश टीम है, बहुत बढ़िया देखिए मिनी वन खड़े वल्लभ के मैदान के ऊपर 2 मैच जीत कर आए हैं. क्या बढ़िया फाइट थी यहाँ से, सेकेंड राउंड भी जीत कर आए हैं. उम्मीद करते हैं कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, आज का रात आपके लिए सफल रहे. ओ ये चलिए भाई, बड़ी टारगेट के पीछे यहाँ पर बड़ा हिट है, लेकिन शॉर्ट सिलेक्शन फंस गया भाई यहाँ पर. इसे कहते हैं पहली नजर में, अरे दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है ओ लाले या तो सभी दिल जले. आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा. परंतु क्रिकेट रसिकांना विनंती आहे, कोणीही शेकोट्या पेटवू नका, कारण अंधुक वातावरण हे होऊ शकतो, काहीसा अडथळा येऊ शकतो. परंतु DJ सागर यांच्या माध्यमातून मनोरंजन करणारे हे संगीत जे रोहिंजनवरून बिलॉंग करतात त्यांचं मनपूर्वक स्वागत. उत्तरार्धाच्या कालखंडाकडे आपण वळतो, जिथे 66 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम सहारा शिवकरला टीम विरा स्पोर्ट्स खडूकपाडा विरोधात. खेळाचं पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये काय दणक्या सुरुवात होती टीम खडूकपाडा संघाची. पने मात्र देखिए बात करेंगे कि बड़ा मोहरा बड़ा चेहरा यहाँ पर बाहर निकलता हुआ, और उसके बाद देखिए उछाल प्राप्त करते हुए बाउंसर, तीखा बाउंसर इसे कहते ना, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद कंधे के ऊपर जाए तो तीखा बाउंसर था यहाँ से. बिल्कुल जहाँ पर सारा शिवकर का तो निश्चित रूप से जहाँ पर राम पाटिल सर के अच्छे अपडेटेड से किरण पाटिल सर देखिए शिवकर के एक आवाज है. और ये चलिए यहाँ पर अपर कट थोड़ा सा दिशा देती यहाँ पर, और जहां पर देखिए बात करके कवर पॉइंट के ऊपर से खेला गया और आता हुआ 4 रन. यही काम करना होगा यहां से.
पर एक चौदा राजू दादा मन से के कई कार्य करते और कई उनके देखिए रिश्ते उनके सुपुत्र का देखिए बात करेंगे शादी बड़ा धूमधाम से हुआ। कहीं देखिए बात करेंगे कमेंट्री की दुनिया से भी हस्ती जुड़े थे यहाँ पर रोशन सर 2 दिन पीछे जाइए लोड़ा पलाव में जहाँ पर ट्रैफिक भीड़ लगी थी निश्चित रूप से। चलिए एमटीसी लाइव बता रहे हैं देखिए बहुत कुछ है योगेंद्र दादा को निश्चित रूप से पूरी तरह से मालूम है यहाँ पर से। ओ ये चलिए भाई तेज तरार रफ्तार के साथ है रोशन सर क्या कहना चाहोगे जिस तरह से यहाँ पर साहिल गेंदबाजी कर रहे हैं ऐसा लग रहा है कि भाई तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया क्योंकि ये बिंदी गेंद उड़ा ली भाई। नक्कीच वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं। एक युवा जिगरबाज गोलंदाज स्वराज स्पोर्ट्स खडूपडा संघाच्या माध्यमातून साहिल उलवेकर जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून अविरतपणे ग्रामीण टेनिस मध्ये त्याचा धुमाकूळ पाहायला मिळतो। अंतिम बॉल लास्ट बॉल अगदी रोखून धरले एकच धाव इथे प्राप्त केली जाते। खेळाचं उत्तरार्धाचा कालखंड पाहतो आणि या उत्तरार्धाच्या कालखंडातील हे पिवनचं पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये सहारा शिवकर संघ जाऊन पोहोचतोय फक्त 6 धावसंख्येवरती अगदी 24 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावसंख्येची आवश्यकता। चलिए बात करेंगे सहारा शिवकर टीम यहाँ पर किसी की सहारा की जरूरत नहीं है आपको खुद को यहाँ पर मेहनत करना होगा अगर ये मुकाबला जीतना है तो भला यहाँ पर पहला ओवर अच्छा रहा और साहिल देखिए क्या कमाल के फाइल गोले 6 रन पर देखिए विकेट से घबाए और रोशन सर देखिए टारगेट बहुत बड़ी है। अब दृश्य देखिए हमारे यहाँ पर से मंच का दृश्य देखिए यहाँ पर से मित्रमंडल से 6 अनुमान देखिए हम देख सकते हैं सिद्धि करोल उसके साथ साथ देखिए हमारे लाडले आयोजक है। नक्कीच पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली या सुवर्ण मंचकावरती पाहायला मिळते आणि आयोजकांचं अतिशय बलवान असं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत असतं आणि नेहमीच अगदी 15व्या पर्वामध्ये हे आयोजन अतिशय धूमधडाक्यात पाहायला मिळतं। या A1 जोडीच्या माध्यमातून A1 दर्जाचं आयोजन या सिद्धी करवली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 6 धावा अजूनपर्यंत 60 गाठायची आहे सहारा शिवकरला। एक मातबर खेळाडू जो भोपळाईने फोडता तंबूच्या दिशेने परतलाय प्रणय मात्रे बायकर मॅन काढो अर्धशतकांची हुलणी दाखवणारा अवलिया क्रिकेटपटू अगदी स्वस्तात माघारी परतलाय आणि हा फलंदाज बाद झाल्यानंतर चांगले फटके खेळावे लागतील सहारा शिवकरला। या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रदीप दादा ढवले आणि पांडुरंग टोपले या पुरस्कर्त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला हवं। याच गावातून आदर्श सरपंच म्हणून सन्माननीय आनंद शेठ ढवळे यांचं मनपूर्वक स्वागत लक्ष विद्युत केलं जाईल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय भावेश उलवेकर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कळंबोळीमध्ये जन बाईक पटकावली असा हा हरहुन्नरी काढो बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो। निश्चितच पहिला बॉल जिथे निर्धाव राहिलाय समोर पाहायला मिळतो सूरज पाटील आज 40 गाव स्पर्धेमध्ये अगदी 5 चेंडूमध्ये आपण 5 षटकारांचा साज पाहिला 40 गाव प्रीमियर लीग ज्यानं गाजवली परंतु आज हे सिद्धी करवलीचं मैदान गाजवायचंय। रोशन सर देखिए बात करेंगे इतनी अपडेट कहाँ से आप लाते हो यहाँ से मंडप का मालक हो कमेंट्री में जा रहे हो शादी की तैयारी कर रहे हो और उसके बावजूद देखिए 40 गांव प्रीमियर लीग में क्या कुछ हुआ एक अच्छी कमेंटेटर की पहचान होती है। भलाई यहाँ पर जुड़े हैं लेकिन बहुत सारी चीज़ें देखिए आप हमें भी कभी कभी बोलते हो बाबू साहब मोबाइल में इतना क्यों लगे रहते हो कारण नहीं रहते कहाँ कौन सा टूर्नामेंट खेला जा रहा है वहाँ की अपडेट है जब आप किसी टूर्नामेंट में जिक्र करते हो ना। ओ ये चलिए भाई अक्रॉस द लाइन यहाँ पर जोखिम लेना जरूरी था यहाँ से क्योंकि बड़ी टारगेट की तरफ पहुंच रहे हैं तो फिर बड़ा हिट खेलना जरूरी है। एक के 47संधी होती चेतन काठेला परंतु त्याने गमावली। अगदी 6 धावा इथे बनताना पाहिल्या षटकार दमदार फटका पाहिला आपण सूरज पाटीलच्या बॅटमधून। नेक्स्ट बॉल अगली पेशकश मुंह तोड जवाब पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट 2 षटकार।
सूरज से पहले के यहाँ पर सूरज दिखेगा, क्योंकि अभी तक देखिए सूरज पाटिल उछाला दे रहे हैं बल्लेबाजी में। यही बात कहता रोशन सर है कि सारा शिवकर टीम को अब सारा की जरूरत नहीं है, खुद को यहाँ पर बनाना होगा काबिलियत। अब सूरज पाटिल देखिए 2 छक्के लगाए लगातार और तीसरे के लिए यहाँ पर ऊंचाई तो लेकर गई है और ये देखिए बाउंस और तीसरी गेंद पर चौका आता हुआ। कहती ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से अब बरस रहे हैं सूरज है। टुकुर 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 टुकुर। डॉन दादागिरी पाहायला मिळते अगदी सूरज पाटील जी। 7 चेंडू 17 धावा त्याच्या बाडमधून सहारा शिवकर संघासाठी तो सहारा बनला, त्याने दरारा पेशकश केला आणि काय जबराट फटकेबाजी, खलबळजनक सुरुवात सूरज पाटीलच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल अगदी बुंद्या टाकण्याचा प्रयत्न, ऑनर करण्याचा प्रयत्न राहिला, एकदा परिपूर्ण प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न नाहीयेत। मॅच बनवू शकते, ज्या दर्जाचे फटके येत आहेत मॅच बनवू शकते। एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी धाव पटलामध्ये 23 समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता सहारा शिवकरला। नहीं बहुत बात करेंगे। पहला ओवर में देखिए 6 रन आया था और विकेट गवाए थे, पर 18 गेंद 43 की जरूरत है। थोड़ा गेम स्पीड दिखाना होगा। पहले 2 ओवर के लिए देखिए आपने 10 मिनट का वक्त ले चुके हैं, तो अंतिम 10 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करना होगा। ध्यान रखना होगा हर टीम के लिए टाइमिंग अलाउड। देखिए क्राउड देखिए यहाँ पर तंबाकू खाते हुए या सिंगा। रोशन सर क्या कहना चाहोगे? नहीं तंबाखू नहीं भाई, हे तर रानमेवा खातायत ते, अगदी पूर्णपणे वाळाच्या शेंगा, त्यानंतर रानमेवा, त्याच्यावरती ताव काढतायत, त्यानंतर पूर्णपणे काही न हुरहुरी लागली, थंडी वाजते, परंतु थंडी काहीच नाही, गेल्या वर्षी खूप थंडी होती इथे। चलिए बहुत बढ़िया, यही तो हमारे हीरो है भाई। यहाँ से ड्रॉप सीन के हीरो देखिए हमारे जो क्राउड रहते हैं ना हमेशा। नितेश भोईर सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत, खिडूक पडायचे, त्यांचं मनपूर्वक स्वागत। अच्छे स्कोरर भी हैं निश्चित रूप से, रोशन सर अच्छा खिलाड़ी भी हैं और 18 गेंद देखिए 43 की जरूरत है। अब मुकाबला भी देखिए बहुत बढ़िया अच्छा बन चुका है, कितना रास्ता भी जीती है, मंजिल भी जीती है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जीती हैं, एक इलाके से दोनों टीम आए हुए हैं, एक दूसरे की ताकत को भी जानते हैं, कमजोरी को भी जानते हैं। तो देखते हैं यहाँ से किसकी कमजोरी यहाँ पर साबित होती है और किसकी ताकत यहाँ पर अपनी टीम के नैया को पार करती है। अभी तक ही कहीं ना कठिन है। ओ ये चलिए फिर से एक बार साहिल को बुलाया गया, क्या फिर से खोलिए पुराना फाइल है और साहिल बता रहे भाई हवेली पे आ जाना। क्या स्टाईल आहे, क्या स्टाईल आहे। पहिलाच बॉल साहिल साठी ते डॉट पाहायला मिळतो, अगदी मोठा पल्ला गाठायचा, अगदी 66 धावसंख्येचा, करंट रन रेट 10.62 आणि त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट 15.18। चलिए पालू विरसर की बात करेंगे, पनमेल समालोचक एसोसिएशन की देखिए बात करेंगे, सलाहकार और एनएमपीएल देखिए बात करेंगे, निथलेस प्रीमियर लीग के मैनेजर हैं और एक अच्छी आवाज़ है। बालू विरसर स्वागत है आपका निश्चित रूप से, दिल के करीब रहने वाले इंसान, बड़ा अच्छा लगा जब टीम के साथ है ऐसे हस्ती जुड़े रहते हैं। नक्कीच अगदी नितलस गाव कमिटीवरती सुद्धा ज्यांचं नेहमीच एक योगदान असतं, एक आर्थिक भांडवल ते सांभाळत असतात आणि मंदिर असतानामध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान आहे। चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, इथे घडलं काय, खेळाडू होतोय बाद, अगदी झटका क्रमांक 2, टीम सहारा शिवकरला लागतोय, दुसरा दे धक्का, खेळाडू बाद होतोय उत्तम पाटील। उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते। साहिल उलवेकर, रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हीरा, हिरोपंती गाजवतोय स्वरा स्पोर्ट्स खडूकपणा संघाच्या माध्यमातून। चलिए रोशन सर मैंने इसलिए तो बताया कि साहिल बता दिए कि फिर से पुराना फोल ले फाइल है। अपने दिलवाले पिक्चर में देखा होगा जब मामा ठाकुर का फाइल खोला गया था, जब सुनील शेट्टी पहुंचे थे मामा ठाकुर के पास, मामा ठाकुर ने क्या कहा था, हवेली पे आ जाना। तो साहिल ने बताया अगर मेरी गेंद को समझना है, अगर मेरी गेंद को छक्का लगाना है, फिर हवेली पे आ जाना, यानी मेरे गेंद के करीब आना पड़ेगा, आपको दूर से रहकर खेलोगे तो दिक्कत बनेगा। नक्कीच बाबू सर, समजदारीचं क्रिकेट इथे दाखवावं लागेल टीम सहारा शिवकरला, कारण ज्या दर्जाच्या 2 षटकांदरम्यान धावा बनल्या होत्या आणि त्यानंतर धावसंख्येला रोख लागली आहे, धावसंख्येला पूर्णपणे थांबून ठेवलंय, धावसंख्येला टालेबंद केले जातं, परंतु समीकरणाचा विचार केला तर मॅच अजूनपर्यंत बनू शकते सहारा शिवकर संघासाठी। परंतु गोलंदाजीचा विचार केला तर उत्तम गोलंदाजीची आखणी टीम खडूकपणा संघाच्या माध्यमातून।
अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला जातो. डॉट बॉलची समाप्ती. जेवढे डॉट बॉल सफर केले जातील तेवढी कठीणाई इथे निर्माण केली जाऊ शकते. वीरा स्पोर्ट्स खडूकपाडा आपण हा संघ पाहतो. खरं तर या संघाचा प्रामुख्याने डंकार राहिलाय आणि आजही त्या दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ओहो, प्रहार केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या माध्यमातून चपराक थप्पड लावली आहे. येतोय षटकार. नायक हूं मैं आणि ती खलनायकाची पारी सध्याच्या घडीला मयूरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. ज्या प्रेक्षकांनी पडद्यावरती पाय ठेवलाय, ज्यांनी पडदा पकडलाय, त्यांना कळकळीची विनंती आहे तो पडदा आपण सोडायचा आहे. हा पडदा या स्पर्धेची शान आहे मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. साहिल. ओहो, परफ्यूम डिलिव्हरी. क्लासिकल बॉल इथे सफर केलाय. पूर्णपणे अचंबित करणारा चेंडू सफर केला आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. क्या मुकाबला, क्या बढ़िया मुकाबला चलता हुआ देखिए पर साहिल जैसे गेंदबाजी स्पेल कंप्लीट हुई, क्या एनर्जी लगा रहे थे, क्या ताकत लगा रहे थे, क्या रनअप थे. देखिए सीधा यहाँ पर पानी देखिए प्यास बुझा रहे हैं यहाँ पर. कहते ना कीमत पानी की नहीं होती है, कीमत प्यास की होती है. और कीमत देखिए बात करेंगे यहाँ पर चौके छक्के की नहीं, कीमत एक अच्छी इनिंग की होती है. जिस तरह से यहाँ पर साहिल ने एक अच्छा स्पेल डाल करके सेकेंड ओवर, लेकिन अभी तक देखिए बात करेंगे सारा शिव का टीम है मैच में पूरी तरह से बने हैं. भले ही 12 गेंद बचाए, 36 की जरूरत है और पहला 3 ओवर में देखिए 30 रन बनाए क्योंकि साहिल ने जो दबाव डाले जिसके कारण यहाँ पर टोटल्स यहाँ पर हम देख सकते हैं पर बांध कर रखा हुआ है. लेकिन अभी जो अहम 12 गेंद रहेगा ये क्या कुछ करेगा ये आने वाला वक्त बताएगा. समय को कंप्लीट करना होगा निश्चित रूप से 20 मिनट के अंदर जहाँ आपको 4 ओवर कंप्लीट करनी है. लेकिन अच्छी बात है रोशन सर हर टीम ने हमें बड़ा अच्छा साथ दिया है, समय पर पहुंचे हैं और समय पर मैच को कंप्लीट कर रहे हैं. नक्की सहकार्य करणं हे खूप गरजेचं असतं. आदरयुक्त खेळ हा टेनिस क्रिकेट जगतामध्ये होणं गरजेचं असतं आणि असं सहकार्य केलं तर आयोजक 4 छान लावतीलच यातील मात्र शंका नाही आहे. कारण स्पर्धेचा विचार केला, एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीचं लग्न परवडलं परंतु नाईट स्पर्धा ठेवणं हे तितकंच कठीण आहे. अगदी 5 मुलींची लग्न करू शकतं एक बाप, परंतु एक स्पर्धा ठेवणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. नहीं बिल्कुल रोशन सर है और 32 टीम 36 टीम लाना भी उतना कठिन है. आणि एका तासाच्या आतवात इथे टीम बनतायत ही सुद्धा कौतुकाची बाब आहे. ही इथे सिद्धिकरण नगरीमध्ये पाहतो. खऱ्या अर्थानं हे आयोजकांचं यश आहे, परंतु लढतीकडे आता लक्ष वेधी. या 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी आवश्यकता आहे 36 धावसंख्येची. 18.00च्या सरासरीनं प्रति षटकागणिक धावसंख्या बनवायची आहे सहारा शिवकरला. सहारा हे नाव अलीकडे टीम इंडियाच्या जर्सीवरती आपण पाहत होतो. सचिन, रमेश तेंडुलकर, सेहवाग, त्यानंतर द्रविड अशा नामांकित खेळाडूंनी ती जर्सी प्रदान केली होती. त्या नावाचं अनुकरण पाहायला मिळतं सहारा शिवकर. खऱ्या अर्थात सहारा हे विमानतळ होतं आणि त्याचं नामकरण पाहायला मिळतं सहारा शिवकर या नावानं. हा शिवकर संघ खेळतो. ओहो, प्रहार केलाय गगनचुंबी, गगनभेदी, ताबडतोड परफॉर्मन्स. षटकार. और सूरज पाटिल देखिए बात करेंगे रोशन सर जिस तरह से यहाँ पर सूरज बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर मुझे लगता है सुबह से पहले यहाँ पर सूरज जगमगा रहा है भाई. यहाँ से संघर्ष की रात जितना अंधेरा होता है सफलता का सूरज है उतना तेज चमकता है. देखिए डगआउट भी चाहता था भाई अर्जुन एक बार बाबा अर्जुन एक बार मैं तेरी मेहनत तू मेरा तोता. अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा. साथ ही फटकेबाजी जी जान से खेळतोय सहारा शिवकर. 6 हरवणारी काढू सूरज पाटील. अगदी 12 चेंडू 31 धावसंख्येची झुंजार पारी. आज खरं तर 40 गाव प्रीमियर लीग मध्ये 5 चेंडू 5 षटकार लगवण्याचा विक्रम या सूरज पाटीलच्या नावे राहिलाय आणि रात्रीमध्ये सुद्धा हा सूरज चमकतोय. वॉटर बॅटिंग समीकरणाचा विचार केला अगदी 10 चेंडू मध्ये
अजूनपर्यंत आवश्यकता आहे निश्चितच 24 धावसंख्येची। मॅच बनली है। क्या मैच को करीब लेके आए भाई। 2 छक्का देके बात करेंगे। कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। और 2 छक्के से देखिए मैच कितना करीब आता हुआ यहाँ से भाई। स्कोर देखिए जाकर 42 तक पहुंच गए हैं। अभी देखिए बात करेंगे जीत और हार के बीच में बात करेंगे तो यहाँ से 24 रनों की जरूरत है और गेंद बची है 10 है भाई। इस मैदान पर क्या हो रही है भाई, यहाँ पर क्या चर्चा हो रहा है, क्या चल रहा है। चलिए अंपायर जो भी निर्णय है आगे लेकर पहुंचना होगा। खिलाड़ी से बातचीत को चर्चा कर रहे हैं यहाँ से। क्या फिल्डर थोड़ा नजदीक एक लगाना चाहते हैं। नक्कीच पूर्णपणे भयभीत सर अगदी सॉफ्ट सिग्नल तांडेल सरांचा आउट पाहायला मिळतो, परंतु इथे रेफर केले टीव्ही अंपायरच्या माध्यमातून त्याची पूर्णपणे पडताळणी केली जाते आणि अगदी रोमहर्षक पद्धतीने हा सामना क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत। आज दमदार स्पर्धा घडत आहेत। अगदी उल्वे नोट, त्यानंतर बोरदुल, इथे सिद्धी करवले, मिनी वानखेडे, वलभ अशा 4 नाईट स्पर्धा अविरतपणे सुरू असताना पाहायला मिळत आहेत। अंतिम टप्प्यामध्ये रोमहर्षक आहे आणि खेळाडू होतोय रन आउट, रेड झोन कडे अलर्ट झालाय। सामना आता पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होतोय, परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल हे पाहावं लागेल। आयुष्यात जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी या मिळायला हव्यात आणि त्या दर्जाच्या गोष्टी मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत दोन्ही संघ। क्या बात है, क्या बात है, क्या बढ़िया मुकाबला। देखिए समीकरण की बात कर लेंगे। देखिए अब 6-11 की जरूरत है। 6-11 देखिए क्या बढ़िया कमेंट चैट पर देखिए खूब सुंदर आयोजन नियोजन और जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम है। दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन झाले सन्माननीय सोपानजी काटे हरिभक्त पारायण, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम। त्यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत। सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो। 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे। नशिबाची साथ कोण्या संघाला लाभेल आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती कोण जिंकेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल। नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असायला हवा, कारण येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते आणि तो कर्तृत्ववान खेळ दोन्ही संघांना इथे साध्य करायचंय। आ देखे जरा किसमें है कितना दम आणि कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंघम हे पाहावं लागेल। 6 चेंडू 11 धावा। रोशन सर देखिए ऐसा मुकाबला 2022 T20 वर्ल्ड कप में देखा गया था, जहां पर जिम्बाब्वे के गेंदबाजों ने पाकिस्तान के बैटर के सामने डिपेंड किए थे, जहां पर 2 रन से मुकाबला जीते थे। यहाँ पर 6 गेंद देखिए 11 की जरूरत है, लेकिन स्ट्राइक पर देखिए बल्लेबाज नए बैटर हैं। देखिए यहाँ पर सूरज नॉन स्ट्राइक पर तड़प रहे हैं भाई, ये बेनिफिट फायदा मिल सकता है। रोशन सर मैंने शाम का समय भी बताया था, पर अगर खाने में कोई जहर मिला दे तो भाई उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का पर इलाज नहीं है। 5 गेंद 11 की जरूरत है। नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये राहुल उल्वेकरनं गोलंदाज अक्षय ठाकूरचा उपयोग केलाय आणि या अंतिम टप्प्यामध्ये निश्चितच ही गोलंदाजी निश्चितच साकार होणार का आणि या धावा रोखल्या जाणार का की फलंदाज आक्रमकतेने धावा बनवतील याकडे लक्ष वेधित केलं जात आहे। 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता। गोलंदाज तयार। ओहो फुलर लेनचा बॉल फसली मध्ये चांगले बॅकअप आणि इथे रोखलंय परंतु इथे व्हाईट बॉल। कहानी में ट्विस्ट, व्हाइट बॉल पाला मिल दो। चलिए व्हाइट से तो सिंगल यहाँ पर रन मिल जाएगा। 5 गेंद 10 की जरूरत है, लेकिन दिक्कत की बात रहेगी अभी भी सूरज नॉन स्ट्राइक पर रह जाएंगे। सूरज चाहते हैं कि सुबह के सूरज से पहले हम स्ट्राइक पर रहना चाहेंगे। यहाँ पर ले सकते थे, मौका बना सकते थे, साथ ही खिलाड़ी को रनआउट में डेडिकेट बना सकते थे, वही चर्चा चल रहा है आपस में, लेकिन यही मौका है भाई। यहाँ से कहते हैं ना समय पर चाहे समय पर राय, मौसम ने सिखाया है वक्त के साथ बदलना जरूरी है। सूरज जितना समय नॉन स्ट्राइक पर रहेंगे उतना फायदा यहाँ पर कुड़ुकपड़ा टीम को मिलता रहेगा और ये फायदा देखते हैं कब तक चलता रहेगा। हाई वोल्टेज ड्रामा। 5 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता। अगली पेशकश स्लोवर चेंडू, टाल्यांचा गजर। व्हाट अ मॅच। चलिए सूरज देखिए इनकी रिएक्शन देख सकते हैं भाई।
वो तो यही सोच रहा है भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार नहीं लूट लिया घर यार का। देखते ही यार कब तक ये घर को लूटता रहेगा। 4 गेंद 10 की जरूरत है। कहा जाता है रोशन सर है कि दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में राज करो। क्या ये बैटर अब राज कर पाएगा या सूरज को भुला पाएगा? ओ कैच होते हैं दोनों स्ट्राइक पर रह जाएंगे। क्या कमाल का मैच बन रहा है रोशन सर। 3 चेंडू धावाची गरज आहे। आता रंगाता आला मॅच। जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता। स्वप्नपूर्ती कोणता संघ साकार करेल हे पाहावं लागेल। तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा। स्वप्ने जरूर खरी होतात, स्वप्ने जरूर सत्यात उतरतात, याचं प्रत्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतं। अगदी 3 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता। समीकरण होतं 6 चेंडू 11, समीकरण 5 चेंडू 11, समीकरण 5 चेंडू 10, 4 चेंडू 10, 3 चेंडू 10 हे समीकरण पाहायला मिळतं अंतिम टप्प्यामध्ये। पायथे उमेश भोईर खडूपडा यांच्या माध्यमातून इथे कॅश प्राइज पाहायला मिळतं। गोलंदाजांनी हा सामना जिंकून दिला तर रोख रक्कम 1000। क्या बात है रोशन सर। देखिए यहाँ से ओ पेसर देखिए यहाँ से एक सूरज देखिए सुबह का इंतजार कर रहा है, एक सूरज देखिए यहाँ मैदान पर स्ट्राइक का इंतजार कर रहा है। देखते वो ढलता सूरज शाम के बाद वापस आ नहीं सकता है, लेकिन नॉन स्ट्राइक पर जो सूरज है क्या स्ट्राइक पर आ सकता है? उस लालच में देखिए विकेट गवाए। 3 गेंद अभी भी 10 की जरूरत है। और ये चलिए ऊंचाई तो ली है, अगर कैच बना तो फिर सूरज को इंतजार नहीं। अब देखिए सूरज को स्ट्राइक मिला और कैच छुड़ा रोशन सर। क्या गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई? 2 गेंद 9 की जरूरत है। हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो। अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल आणि कुठल्या संघाच्या वाटेला स्मशान शांतता पाहायला मिळेल हे पाहावं लागेल। 2 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता। प्रत्येक खेळाडूच्या अंगी आता वीरश्री संचारली आहे। वीरता काय असते, वीर रसाचा अनुभव काय असतो हे इतिहास पाहायला मिळेल स्वर्गीय प्रभाकरराव पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून सिद्धिकरवली नगरीमध्ये। रोशन सर देखिए आज फर्स्ट नाइट है और क्या जलवा भाई। यहाँ से ऐसा लग रहा है कि फाइनल का माहौल बन सका है, जैसे कयामत से पहले कयामत का नजारा। आने वाला 2 गेंद 9 की जरूरत है। जिस सूरज का इंतजार था सहारा शिवकर टीम को, क्या वो सहारा अभी तक जो बने हैं क्या अपनी टीम को जीत दिला पाएंगे? लेकिन जिस उमेश भोईर ने देखिए इस गेंदबाज के ऊपर 1000 की इनाम रखी है, क्या इस मुकाबला को जीत दिला पाएंगे? ओहो इस बार देखते हैं एलिवेशन भी मिला। देखिए भाई झलक भी था फलक भी था और ये बैटर ही कुछ अलग ही था। सूरज आने के साथ साथ देखिए और एक बड़ा हिट चरण काय फटकेबाजी पाहायला मिळते। समीकरणाचा विचार केला तर निश्चित सूरज पाटील या स्पर्धेतील पहिले अर्धशतक। जोरदार टाळ्या सूरज पाटील साठी। 17 चेंडू 50 धावा, 40 गाव प्रीमियर लीग मध्ये 5 चेंडू 5 षटकार। हा भीम पराक्रम पाहिजे तेवढी सूरज पाटील बॅट वर करायची। आपण आपल्या क्रिकेट रसिकांना आपण मानवंदना पेश करायची आहे, त्याला जिंकून द्यायचंय हे ते दाखवून देतो। नतमत झालाय अचितच। चलिए तालियां बजनी चाहिए। क्या फाइट कर रहा है सूरज भाई। कहते ना संघर्ष का रात जितना अंधेरा होता है और सफलता का सूरज उतना तेज चमकता है। ये क्या सफलता का सूरज हो सकता है या गेंदबाज पर बताएगा? नहीं भाई सुबह से पहले इस मैच में सूरज आ ही नहीं सकता है। अजूनपर्यंत सामना काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो। अगदी नतमस्तक झाला तो खेळपट्टीला। 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता। 2 संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं। लढायचं असतं आणि लढायचं असतं। जोरदार टाळ्या क्रिकेट रसिक मायबाप। 1 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता। ओहो प्रहार केलाय क्षेत्ररक्षक सज्ज। व्हॉट अ मॅच। सामना जिंकलाय टीम खडूकपाडानं परास्त होतोय सहारा शिवकर।
त्या दर्जाचा हा सामना घडला गेला. नाराज आहे परंतु मन जिंकली या क्रिकेटपटून. चांगला खेळ राहिला. लास्ट ओव्हर मध्ये काय नाट्यमय घडामोडी घडल्या गेल्या हे आपण पाहतो. आणि सामना कसा जिंकला टीम खडूकपाडानं. राहुल भोईर यांची सेना अक्षरशः रणझुंजार पद्धतीने जिंकली गेली आणि अगदी डोळ्यांचे पारणं फडणारा हा आपण सामना पाहिला. अक्षयजी भोईर यांच्या माध्यमातून निलेशजी भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. अखेरचा गोलंदाज अक्षय ठाकूर. विश्वजित ठाकूर स्टाईल ज्यानं गोलंदाजीची आखणी केली, ज्यानं निश्चितच उत्तमरित्या गोलंदाजी आकारली असा अक्षय ठरलाय. दरम्यान ह्या स्पर्धेसाठी बाळू भोईर यांच्याकडनं नितलास गावचे रोख रक्कम 5,000 रुपयाचं डोनेशन आणि त्यानंतर सोपानजी काठे यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आले. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मी लाख लाख आभार व्यक्त करतो. तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच देखिए बात करेंगे जहां भावेश ने 29 बनाए और वही बात करेंगे साहिल ने भी देखिए बात करेंगे यहाँ पर 29 रन बनाए, लेकिन से फटा पोस्टर निकला हीरो. ना हम अमिताभ ना हम दिलीप कुमार ना हम किसी हीरो के बच्चे, हम थे सीधे साधे अक्षय 6 गेंद 11 डिफेंस करना था और जहां पर हारी हुई मैच को जीत में बदले और सूरज को देखिए आखिरी गेंद के ऊपर चलता क्या तो इस मैच का टर्निंग पॉइंट उभर रहा. अक्षय इस मैच के मैन ऑफ द मैच. अक्षय साठी कॅश प्राइज आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले आहेत. उमेश भोईर यांच्या माध्यमातून